बुलेटिनच्या सुरुवातीला आताची सगळ्यात मोठी बातमी समोर येते। पुढील 3 ते 4 तासात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे सुद्धा वाहणार असल्याचं कळतं। पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। पुढील 2 ते 3 तासांमध्ये मोठी ढगफुटी होणार। आताच हवामान खात्याकडून गंभीर असा इशारा आलेला आहे। यामध्ये 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे असल्याने सर्वांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पसरायला सुरुवात झाली आहे। हवामान खात्याने या 16 जिल्ह्यांना रेड अलर्ट देऊन टाकला आहे। आज रात्री 2 वाजेपर्यंत हे मोठं संकट तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पण येऊ शकतं। इथून पुढे 24 तास महाराष्ट्रातील या 16 जिल्ह्यांसाठी धोक्याची असणार असल्याची मोठी बातमी आता हवामान खात्याकडून समोर आली आहे। घरातून बाहेर न पडण्याचं आव्हान देखील प्रशासनाकडून या ठिकाणी आता करण्यात आलं आहे। त्याचं कारण म्हणजे अचानक पत्रे उडू शकतात, झाडे पडू शकतात, लाईटीचे घाम पडू शकतात। पुढील 3 ते 4 तासांमध्ये तुफान मोठ्या वादळासह हा पाऊस आता या 16 जिल्ह्यामध्ये दाखल होतोय। त्यामुळे सर्वांनी मोठी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून आता सर्वांना या ठिकाणी आता करण्यात आलं आहे। महाराष्ट्रात आजपासून मुसळधार पावसाला जोरदार सुरुवात होत आहे। येत्या 3 ते 4 तासांमध्ये या 16 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पावसाची शक्यता हवामान खात्याकडून आता वर्तवण्यात आली आहे। यामुळे आता या 16 जिल्ह्यामध्ये पुढील 3 ते 4 तासानंतर प्रचंड पाऊस धडकणार असल्यानं नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। यामध्ये 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे देखील असणार आहेत। आज रात्री 2 वाजेपर्यंत केव्हा हे संकट तुमच्या या 16 जिल्ह्यामध्ये दाखल होऊ शकतं। आता हवामान खात्याने आणि प्रशासनाकडून या 16 जिल्ह्यांची यादी देखील आता या ठिकाणी जाहीर केलेली आहे। त्या 16 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी नागरिकांनी आता सावधान राहायला सांगितलंय। शेतकऱ्यांनी पेरणी केलेली जर पिके असतील तर ती पिकं धोक्यात येऊ शकतात। या कारणाने त्यांच्या मनामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। मान्सूनच्या वातावरणात अचानक एक मोठा बदल घडून आला आणि यामुळेच महाराष्ट्रातील या 16 जिल्ह्यांसाठी पुढचे 24 तास अत्यंत धोकादायक ठरणार आहे। या 16 जिल्ह्यामध्ये येत्या 3 ते 4 तासांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस त्या ठिकाणी होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो पाऊस आहे तर तो पाऊस ढगफुटी सदृश असल्याने यामध्ये 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे असल्याने यामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये आता हा मोठा पाऊस ढगफुटी सदृश पाऊस दाखल होतोय ते नक्की तुम्ही बघायचं आहे। सध्या हा जो पाऊस आहे तर तो अरबी समुद्राकडून बाहेर निघालाय आणि मुंबईमध्ये सध्याला हा पाऊस आहे आणि तो पाऊस पुढे सरकत असल्याचं हवामान खात्याकडून या ठिकाणी सांगितलंय। मुंबईकडून येणारा हा जोरदार पाऊस आता या 16 जिल्ह्यामध्ये धडकण्याची दाट शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्याने सांगितलंय की मुंबईकडून पाऊस हा मोठ्या प्रमाणात पुढे सरकतोय। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये धडकतोय बघा। आता बघा या ठिकाणी या 16 जिल्ह्यांना मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। अगदी पुढील 3 ते 4 तासांमध्ये आता हे पावसाची शक्यता या 16 जिल्ह्यामध्ये वर्तवण्यात आली आहे। काही काळासाठी थांबलेला पाऊस आता चक्रीवादळाच्या स्वरूपात या 16 जिल्ह्यामध्ये राक्षसी वेगाने धडकणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। आता काही काळासाठी थांबलेला पाऊस चक्रीवादळाच्या स्वरूपात आता मागचा पुढचा सर्व काही या ठिकाणी वाहून जाणार आहे। 16 जिल्ह्यावर राक्षसी वेगाने आता पुढे या ठिकाणी आता पाऊस सरकल्याचं पाहायला मिळतंय। विशेष म्हणजे हवामान खात्याने ढगफुटी सदृश पावसाचा इशारा या ठिकाणी आता दिलेला आहे। ज्यामध्ये 50 ते 60 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहत असल्याने या ठिकाणी झाडे कोसळण्याची दाट शक्यता वर्तवल्या। लाईटीजवळ तुम्ही उभे राहू नका कारण लाईटीचे डांब पडण्याची शक्यता देखील या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण पसरले। प्रत्येक शेतकऱ्यांनी 10,000, 20,000, 50,000 रुपयेपर्यंत खर्च करून शेतामध्ये बी बियाणे पेरून पिकं सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित उगवून आले आहेत। परंतु अचानक पुढील 2 ते 3 तासानंतर आता मोठा पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांच्या मनामध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण पसरायला सुरुवात झाल्या। गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये जेवढा पाऊस कधी पडला नाही तेवढा पाऊस अवघ्या पुढील 3 ते 4 तासांमध्ये पडणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे।
यामध्ये भीतीचं वातावरण सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्याचं कारण म्हणजे हा पाऊस जो आहे तर तो ढगफुटी सदृश्य पाऊस आहे, तर त्यामुळे यामध्ये शेती पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। या 16 जिल्ह्यामध्ये आता पुढील 3 ते 4 तास मोठं धोक्याचं असण्याचं सांगितलंय। त्यामुळे हवामान खात्याने या 16 जिल्ह्यांची एक विशेष यादी देखील जाहीर केल्या। ती यादी देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे, जिथे रेड अलर्ट या 16 जिल्ह्यांना जारी करण्यात आला आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकांची विशेष काळजी घेण्यास सांगितले। शेती पिकांची काळजी कशी घ्यायची याबद्दल हवामान खात्याने काही टिप्स सुद्धा तुम्हाला सांगितले आहेत। त्या टिप्स तुम्हाला पुढे सांगणार आहे। विजांच्या कडकडाट या ठिकाणी होणार आहे। नद्यांना आता या ठिकाणी पूर येणार आहे। रस्त्यावर पाणी साचण्याची परिस्थिती या 16 जिल्ह्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे या 16 जिल्ह्यामध्ये आता पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्या। मग कोणकोणते 16 जिल्हे आहेत या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस होईल? बघा, खूप मोठा धोका आता पुढील 3 ते 4 तासामध्ये असण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। हा ढगफुटी सदृश्य पाऊस असल्याने यामध्ये आता कोणाची सुटका होणार नाही असं सांगण्यात आलंय। मग कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आता रेड अलर्ट दिलाय? बघा, आता बघा, या ठिकाणी शेतकरी असाल त्या ठिकाणी तुमची जर शेती पिकामध्ये त्या ठिकाणी पिके व्यवस्थित उगवून आले असेल तर सर्वात मोठा धोका या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलाय। कारण मुसळधार पावसासोबत ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाचे प्रचंड मोठ्या वेगाचे यामध्ये वारे वाहणार आहेत। त्यामुळे शेतातील पिके जर व्यवस्थित त्या ठिकाणी उगवून आले असेल तर या 16 जिल्ह्यामध्ये धोका असल्याचं या ठिकाणी सांगितलंय। ज्यामुळे अनेक ठिकाणी आता बघा, पत्रे जर तुमची त्या ठिकाणी असेल घरावरती तर पत्रे उडण्याची भीती आहे। झाडं कोसळू शकतात। जर तुमच्या आसपास जर नदी असेल तर तिला पूर येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे नदीच्या काठावर जर तुम्ही असाल तर या गावांना विशेष सावधगिरी बाळगण्यास सरकारने सांगितलंय। नदी, नाले आणि ओढे तुडुंब भरून वाहण्याची शक्यता आहे। येत्या 24 तासात या 16 जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आज रात्री 2 वाजेपर्यंत केव्हाही हे संकट तुमच्या जिल्ह्यामध्ये येऊ शकतात। 16 जिल्ह्यांची यादी प्रशासनाकडून त्या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। गेल्या काही आठवड्यापासून मान्सून पावसाने थोडा कमी जोर धरला होता, परंतु या ठिकाणी आता हा मोठा पाऊस येत असल्याने नेमकं काय करावं त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांना कळायचं बंद झालंय। अनेक भागात पावसाने दडी मागच्या आठवड्यामध्ये मारली होती, पण काल बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये एक विशेष परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यामुळेच आता या 16 जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। या 16 जिल्ह्यामधील असे पण काही 10 जिल्हे आहेत त्या ठिकाणी मोठ्या चक्रीवादळाचा धोका असल्याचं देखील या ठिकाणी सांगितलंय। इतिहासात पहिल्यांदाच या 24 तासामध्ये इतका मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे की गेल्या या ठिकाणी 4 वर्षामध्ये केव्हाच इतका मोठा पाऊस पडला नाही। इतका मोठा पाऊस या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस असल्याने हवामान खात्याने 16 जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे। जर तुम्ही शेतकरी असाल आणि शेतामध्ये पिकांची पेरणी केली असेल तर तुमच्या पिकांना मोठा धोका असल्याचं देखील यामध्ये सांगितलंय। त्यामुळे प्रत्येकाने सावध राहणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन त्या ठिकाणी हवामान खात्याने केलंय। या 16 जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना रेड अलर्ट देऊन टाकलाय। कोणते ते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देऊन टाकलाय आणि कोणते ते 10 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा धोका असल्याचं सांगितलंय? तसेच कोणत्या जिल्ह्याला येलो अलर्ट दिलाय, कोणत्या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय? सगळी हवामान खात्याने अपडेट आता या ठिकाणी देऊन टाकले आहे। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सुद्धा सकाळीच लाईव्ह येऊन सर्व शेतकऱ्यांना, नागरिकांना या ठिकाणी आज आवाहन केलं आहे की तुम्ही त्या ठिकाणी आता गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, अन्यथा घरातून बाहेर पडू नका। कारण या 16 जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस त्या ठिकाणी आज 2 ते 3 तासामध्ये दाखल होतोय। आता बघा, या ठिकाणी आता तुम्हाला माहितीच असेल की बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात समुद्राच्या पृष्ठभागावरचे तापमान सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशांनी वाढलं आणि वाढलेल्या तापमानामुळे तिथे एक तीव्र दाबाचा पट्टा तयार झाला आणि हा कमी दाबाचा पट्टा हळूहळू आता तीव्र होत गेलाय आणि त्यामुळेच आता समुद्रामध्ये एक वेगळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता हा मोठा पाऊस त्या ठिकाणी आता सुरू झालाय। यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस असल्याने नदी, नाले आज तुडुंब भरणार आहेत। आता बघा, या ठिकाणी पहिल्यांदा मुंबईकडून आता हा जो पाऊस आहे
तर या 16 जिल्ह्यामध्ये दाखल होतोय। 24 तास भयंकर धोका असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केलाय। यादी सुद्धा 16 जिल्ह्यांची देऊन टाकल्या। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव ढग साहेबांनी सुद्धा हात जोडून सर्वांना विनंती केल्या की आता या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय, त्या ठिकाणी आता सावध राहायला तुम्हाला सांगितलंय। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आता देऊन टाकल्या। कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ त्या ठिकाणी आता कसा राहणार आहे याची माहिती सुद्धा आता या ठिकाणी देण्यात आल्या। बघा, या 16 जिल्ह्यांना येत्या 24 तासामध्ये मोठा पावसाचा धोका आहे। विशेषतः या 16 जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे। याची यादीच तुम्हाला आता सांगत आहे। भारतीय हवामान अभ्यासकांनी सुद्धा सांगितलंय। बघा, आता या ठिकाणी आता बघा, त्या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पहिल्यांदा पाऊस कुठं असेल ते पहिल्यांदा सांगूया आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी कमी असेल ते सुद्धा सांगूया। जास्ती कोणत्या जिल्ह्यामध्ये 3 तासानंतर पाऊस पडेल ते पण सांगणार आहे। बघा, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, नगर, जालना, संभाजीनगर आणि सोलापूर या जिल्ह्यात आज त्या ठिकाणी पाऊस पडेल, पिकांना जीवदान देईल, म्हणजेच कमी स्वरूपाचा पाऊस पडेल या जिल्ह्यामध्ये। कारण पाऊस या ठिकाणी आता कमी स्वरूपाचा होता, परंतु आता थोडासा त्या ठिकाणी पिकांना जीवदान देईल अशा प्रकारचा पाऊस पडतोय। त्यानंतर बघा, पुढचे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यामध्ये आता पाऊस जोरदार सुरू होतोय, तो म्हणजे लातूर, अक्कलकोट, त्या ठिकाणी सोलापूर, उदगीर, त्या ठिकाणी पुढचं सांगितले त्या ठिकाणी बघा, लातूर, नांदेड या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। त्या ठिकाणी मोठा पावसाचा जर विचार केला, ढगफुटी सदृश पावसाचा जर विचार केला तर या ठिकाणी त्या ठिकाणी आता जिल्ह्यांची नावे सांगितली आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या जिल्ह्यांची नावे। आता बघा, तुम्हाला पुढील जे जिल्हे सांगणार आहे ज्या ठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची आहे। मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, गडचिरोली, कोल्हापूर, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, नांदेड या व्यतिरिक्त पुढचा जिल्हा आहे कोल्हापूर, सातारा, त्या ठिकाणी सिंधुदुर्ग, रत्नागिरी या ठिकाणी आता पुणे या जिल्ह्यामध्ये मुंबईसह मुंबई शहर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क राहायचं आहे, काळजी घ्यायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही शेतकरी असाल आणि कोणतेही तुमचं पावसाच्या अंदाजावरून काम करत असाल तर परत एकदा तुम्ही पंजाबराव ढग सारखे यांचे व्हिडिओ बघून, अनेक अनुभवी तज्ज्ञांचे व्हिडिओ बघून परत एकदा अंदाज घ्या। कारण अंदाज हा अंदाजच असतो, त्यामुळे मोठी कामे करत असताना तुम्ही त्या ठिकाणी अजून एकदा अनुभवी व्यक्तीकडून सल्ला घ्या आणि मगच तुम्ही तुमची महत्त्वाची कामे करा। तुम्हाला अशाच प्रकारच्या हवामान अभ्यासकाविषयी अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।